तर पट्ट्यो पार्ट 2मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कॉलम कास्टिंगचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि आपल्याला RMCच भेटलं नाही. RMC नाही भेटलं कारण असं आहे की त्याचा POच पर्चेसवाल्यांनी फायनल नव्हता केला. मागच्या वेळेस आपण त्याला थोडी जबरदस्ती करून बोलवलेलं कॉन्क्रीट, पण त्यांनी काय आता दिले नाही आज. त्यात मग एक फुटिंग एक्सकॅव्हेशन करून घेतलं. ज्या लाईनीत आपल्या 5 फुटिंग आहेत त्यातल्या 4 खोदून झाल्या, 5वी खोदायची बॅलन्स होती ती पण आज खोदून घेतली. ट्रॅक्टर ब्रेकरवाल्याचं जोरात काम चालू होतं. त्याचं काम असं जोरात चालू होतं का नादच नाही करायचं, एकटाच सगळं करायचा पण एकदम फास्ट करायचा. असला माणूस मी पहिल्यांदाच बघितलेला की तो सगळंच करतो आहे त्या ब्रेकरचं. स्वतःच सगळे अरेंजमेंट करणार, सगळं जुगाड स्वतःच लावणार आणि आमची येडी लेबर. ह्या लोकांनी काय केलं, हा बीम बघा अख्खा उभून आहे, अख्खाच्या अख्खा. आणि हा आता कॉलम आपल्याला ब्रेक करायचा आहे. कॉलम ब्रेक केल्यावर तो बीम सारा बोकांडी पडणार आहे. आणि बॅक फिलिंग पण आपल्या साईडवरती बऱ्यापैकी करून घेतलं होतं आज आपण. अशाच प्रकारे आजचा दिवस सगळा बोरिंग गेला. पार्ट 2मध्ये मला आज असं वाटलं होतं की हे जे 5 कॉलम दिसतात हे सगळे कास्ट झालेले असतील आणि एक फुटिंग पण कास्ट झालेली असेल, पण तसलं काही घडलंच नाही आज. त्यात पाण्याची टाकी पण आज वर आणून ठेवली होती आणि इकडे जी 2 टाक्या होत्या त्यातलीच एक टाकी होती, ती एक टाकी वरती आणून ठेवली आणि पाण्याची जुगाड लावलं. त्यानंतर मी साईडवरनं बोर झाल्यावर वरवेच्या साईडवर आलो. वरवेच्या साईडवरती बरंचसं काम झालेलं आहे, त्याच्यामुळे इथं जरा मस्त वाटते. इथलं ब्रिक क्लाइडिंग बघून असं खूप भारी वाटतं, त्याच्यामुळे मी इथं येऊन बसलेलो आज आणि ब्रिक क्लाइडिंगचं जरा बघितलेलं. त्यांनी बाकीचे छोटे छोटे कामं बॅलन्स होते ते पण आता कंप्लीट करून घेतले, त्याच्यामुळे अजूनच अट्रॅक्टिव्ह दिसत होतं. तर दिवस आपला आजचा असाच गेला.